ऑगस्टला श्रावणातला शेवटचा सोमवार आहे. यंदा 4 श्रावण सोमवार आलेले. ज्यांना संपूर्ण श्रावण महिन्यात पूजा करता आली नाही त्यांनी महादेवाची जास्त उपासना करायची. गाईचं कच्चं दूध शिवलिंगावर अर्पण करा, ओम नमः शिवायचा जप करा. आणि ज्यांना सकाळी पूजा करता आली तर ठीक आहे, नाहीतर सायंकाळी केली तर फारच उत्तम राहील प्रदोष काळात. आज जवसाची मूठ महादेवाला अर्पण करायची आहे. घडवणारे ब्रह्मदेव आहे, पालनकर्ता श्रीहरी विष्णू आहे आणि मोक्ष अकाल मृत्यू देणारे महादेव आहे. तर तुम्ही आज महादेवाची मनोभावे पूजा करा. माझ्या घरात काय कोणाच्याच घरी अकाल मृत्यू येऊ नये, माझ्या घरात सर्वांना सुख समाधान आरोग्य चांगलं ठेवा. आणि 21 दिवस तुम्हाला उजव्या हातात घ्यायचं आहे, शिव गायत्री मंत्र म्हणायचा आहे 21 वेळा. आणि उजव्या हाताने शिवमूठ अर्पण करायची आणि प्रार्थना करायची, माझ्या घरात सर्वांना सुख लाभू दे, आरोग्य चांगलं ठेवू, भरभराटीचं सगळ्यांचं कल्याण कर. ज्या घरात शिव गायत्री मंत्र रुद्रपठण शिवमहिमा केलं जातं त्या घरात कधीच बाधा येत नाही आणि अकाल मृत्यूही येत नाही. आज 11 किंवा 108 बेलपत्र महादेवाला अर्पण करायचे, ओम नमः शिवायचा जप करायचा आणि एक बेलपत्र टच करून आपल्या पर्समध्ये ठेवायचे. आज जर तुम्हाला 7मुखी किंवा 5मुखी बेलपत्र भेटलं तर तुम्ही महादेवाला टच करून आपल्या घरामध्ये फ्रेम करून लावा, खूप लाभ होईल. आज ओम नमः शिवायचा जप करून नंदीच्या कानामध्ये तुमची मनोकामना सांगा, नंदी तुमची मनोकामना महादेवापर्यंत